नमस्कार. आज आपण भारतीय संविधान या धड्यातील भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका किंवा प्रास्ताविका याविषयी चर्चा करणार आहोत. अगदी प्रारंभी असलेली ही प्रास्ताविका किंवा उद्देशपत्रिका तुम्ही कुठे ना कुठे बघितली असेल, तुम्हाला पाठही असेल, मुखोद्गतही असेल. या प्रस्ताविकात म्हटले आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. भारतीय संविधानाच्या अगदी सुरुवातीस आरंभी येणारी ही प्रास्ताविका अत्यंत सुंदर शब्दात, नेमक्या, मोजक्या, नेटक्या शब्दात मांडलेली आहे. सुंदर आखीव रेखीव अशा चौकटीमध्ये, सुंदर शब्दांमध्ये मूळ संविधानात देखील ही प्रास्ताविका अशाच प्रकारे लिहिलेली आहे. संविधानाची उद्देशपत्रिका प्रामुख्याने 3 बाबींवर प्रकाश टाकते. नंबर 1, संविधानाचे उगमस्थान. नंबर 2, राज्यव्यवस्थेचे स्वरूप. आणि नंबर 3, संविधानाची उद्दिष्टे. आता आपण क्रमाने पाहूया की या 3 बाबींचा उल्लेख प्रास्ताविकेमध्ये कशा प्रकारे आलेला आहे. नंबर 1, संविधानाचे उगमस्थान. भारताच्या निर्मितीकरिता म्हणून भारतात संविधान सभेचे निर्माण करण्यात आले होते. या संविधान सभेत 389 सदस्य होते, ज्यांनी चर्चा करून, विचार करून, अभ्यास करून त्यानंतर या संविधानाची निर्मिती केली. परंतु या संविधानाच्या प्रस्तावनेत आलेले आम्ही भारताचे लोक ही जी प्रास्ताविकेची सुरुवात आहे ती फार अर्थपूर्ण आहे. यात स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यव्यवस्थेची सार्वभौम सत्ता अंतिमतः लोकांच्या हाती आहे. केवळ संविधान सभेने बनवलेले हे संविधान आहे म्हणून येथे आम्ही संविधान सभेचे सदस्य असे शब्द आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. इथे आम्ही भारताचे लोक असे म्हटले आहे. आणि त्यानंतर संविधानाच्या म्हणजे या उद्देशपत्रिकेच्या शेवटी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत असे शब्द आलेले आहेत. याचा अर्थ हे संविधान लोकांनी स्वतःहून स्वतःला अर्पित केलेले आहे, कुणीही त्यांच्यावर लादलेले नाही, हे त्यातून सुचवायचे आहे. हे शब्द फार महत्त्वाचे. ज्यावेळी संविधानाची निर्मिती होत होती त्यावेळी विभिन्न देशातल्या संविधानांचा अभ्यास करण्यात आला होता आणि त्यात अमेरिकेच्या संविधानात ची जी प्रस्तावना आहे त्याची सुरुवात वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अशी होते. त्याच धर्तीवर आपल्या भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आम्ही भारताचे लोक असे शब्द घेण्यात आलेले आहेत. आणि या संविधानाचं उगमस्थान ही भारताची जनता आहे असं संविधान निर्मात्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. भारतात राज्यव्यवस्थेचे स्वरूप कसे राहणार या संबंधीचं वर्णन सुद्धा या प्रस्तावनेत आलेलं आहे. त्यात सगळ्यात पहिला जो शब्द येतो तो म्हणजे सार्वभौम. यात संविधान निर्मात्यांनी सांगितलेले आहे
की संविधानाद्वारे स्थापन होत असलेली भारतातील राज्यव्यवस्था ही सार्वभौम असेल. सार्वभौम या शब्दात दोन रूप समाविष्ट आहेत, अंतर्गत सार्वभौमत्व आणि बाह्य सार्वभौमत्व. अंतर्गत सार्वभौमत्व अर्थात संविधानाद्वारे जी राज्यव्यवस्था भारतात स्थापन होत आहे तिचेच या भूभागावर वर्चस्व राहणार, म्हणजेच या देशातील सर्व व्यक्ती, सर्व संस्था, सर्व व्यक्ती समूह यांना या राज्यसंस्थेने केलेले नियम कायदे पाळणे आवश्यक आहे, अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे बाह्य सार्वभौमत्व याचा अर्थ आता भारत कुठल्याही बाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात तो एक स्वतंत्र राष्ट्र आहे, कुठल्याही इतर देशाच्या तो अधीन नाही. अशा प्रकारे सार्वभौम या शब्दातून अंतर्गत आणि बाह्य दोन्ही क्षेत्रात भारत सर्वोच्च शक्तिमान आहे हे सुचवलेले आहे. म्हणजे समाजवादी. समाजवादी हा शब्द मूळ संविधानाच्या प्रस्तावनेत नव्हता. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे हे विशेषण प्रास्ताविकेत जोडण्यात आले. भारताच्या संदर्भात समाजवाद जो अपेक्षित आहे त्यात दारिद्र्य, विषमता, बेरोजगारी यांना दूर करण्याची जबाबदारी, यांचे निराकरण करण्याची जबाबदारी राज्यसंस्थेला देण्यात आलेली आहे. सर्व उत्पादनाची साधने ही सामाजिक मालकीची असणे अपेक्षित आहे. त्यामुळे खाजगी मालमत्तेवर नियंत्रण ठेवणे अशी अपेक्षा राज्यसंस्थेकडून करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अति श्रीमंत अति गरीब यामधील किंवा श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील अंतर कमी व्हावे याकरता उत्पन्नाचे न्याय्य वितरण करणे आणि संपत्तीचे केंद्रीकरण टाळणे हे देखील अपेक्षित आहे, जेणेकरून समताधिष्ठित समाजाची निर्मिती भारतात होऊ शकेल. हे समाजवादामध्ये संविधान निर्मात्यांना अपेक्षित होतं. नंतरचा शब्द म्हणजे धर्मनिरपेक्ष. हा शब्द देखील मूळ संविधानाच्या प्रस्तावनेत नव्हता. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे तो प्रास्ताविकेत टाकण्यात आला. मात्र भारतीय संविधानात अनेक अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहे ज्याद्वारे या देशात धर्मनिरपेक्ष अशीच ओळख देशाची तयार व्हावी याकरिता या तरतुदींना महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. जसे सर्व धर्माच्या लोकांना समान संधी, समान वर्तणूक आणि समान दर्जा देणे अपेक्षित आहे. राज्यसत्तेचा कोणताही धर्म नाही हे देखील अपेक्षित आहे, कारण मुळात भारत हा विविध धर्मियांचा देश आहे. त्यामुळे कुठल्याही एखाद्या विशिष्ट धर्माला विशेषाधिकार देणे हे येथे अपेक्षित नाही. मुळात धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब समजली जाते. धर्माच्या बाबतीत राज्यसंस्थेद्वारे कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जात नाही. प्रत्येक व्यक्तीला आपल्या निवडीने, इच्छेने धर्म स्वीकारण्याचा, धर्म बदलण्याचा आणि इतर धर्माला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही, इतर धर्मीयांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही, अशा पद्धतीने आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा समान अधिकार देण्यात आलेला आहे. धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये हेच राज्यसंस्थेकडून अपेक्षित असते. त्या दृष्टीने सर्व तरतुदी या आधीच आपल्या संविधानात करून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आज आपला देश धर्मनिरपेक्ष ही ओळख जगाला देत आहे. यानंतरचा शब्द म्हणजे लोकशाही. जनतेने, जनतेद्वारे चालविलेले जनतेचे शासन म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची प्रसिद्ध व्याख्या तुम्हाला माहितीच असेल. अशा लोकशाहीची स्थापना या देशात व्हावी म्हणून काही तरतुदी संविधानात केलेल्या आपल्याला दिसून येतात, ज्यात
प्रातिनिधिक शासन अर्थात जनता आपले प्रतिनिधी निवडून देईल, ज्यांच्या मार्फत शासन व्यवस्था चालवली जाईल. ही व्यवस्था भारतात केलेली आपल्याला दिसून येते, संविधानात केलेली आपल्याला दिसून येते. सार्वत्रिक प्रौढ मतदान म्हणजे सर्व 18 वर्षाच्या वरील नागरिकांना आज निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. निवडणुका या मुक्त व न्याय्य वातावरणात व्हाव्या याकरिता स्वतंत्र न्यायपालिकेची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि न्यायपालिकेला मूलभूत अधिकारांचा रक्षक आणि संविधानाचा संरक्षक म्हणून ओळख जोपासता यावी, ती जबाबदारी पूर्ण करता यावी याकरिता म्हणून न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राहावे याकरिता काही विशेष तरतुदी सुद्धा संविधानात करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्यांद्वारे कायद्याचे राज्य देशात निर्माण व्हावे ही संविधान निर्मात्यांची इच्छा होती. कायद्याचे राज्य म्हणजे असे राज्य की ज्यात कोणतीही व्यक्ती, कोणतीही संस्था ही श्रेष्ठ नाही. देशात सगळ्यात श्रेष्ठ आहे तो म्हणजे कायदा. कायदा अर्थात संविधान. संविधानाहून श्रेष्ठ कोणीही नाही. अशा प्रकारच्या कायद्याचे राज्य असलेली लोकशाही स्वतंत्र भारतात नांदावी ही इच्छा या विशेषणातून संविधान निर्मात्यांनी व्यक्त केलेली आहे. महत्त्वाचा शब्द म्हणजे गणराज्य. गणराज्य दिन आपण दरवर्षी 26 जानेवारीला साजरा करतो. पण गणराज्य यातून काय सुचवायचं आहे संविधान निर्मात्यांना? तर गणराज्य म्हणजे असे राज्य, असे राष्ट्र जेथे राष्ट्रप्रमुखाची नियुक्ती ही निवडणुकीद्वारे होते, वंश परंपरेने नाही. येथे लक्षात घ्या, इंग्लंड सारखा देश हा लोकशाही देश आहे, मात्र गणराज्य नाही. तिथे आजही इंग्लंडच्या राजाचं पद हे नाममात्र प्रमुखाचं पद आहे. भारतात मात्र लोकशाही सोबतच गणराज्य अशी ओळख भारताची जगात व्हावी आणि गणराज्य व्यवस्थाच या देशात राहावी याकरिता म्हणून या शब्दाचा उल्लेख उद्देशपत्रिकेत करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार तरतूद देखील संविधानात केलेली आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या देशामध्ये भारतात राष्ट्रपतीचं पद हे राष्ट्रप्रमुखाचं पद म्हणून दिसतं. या राष्ट्रपतीची नियुक्ती सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून होते, वंशपरंपरेने नाही. अर्थात त्यामुळेच सर्व जनतेला या राष्ट्रप्रमुखाच्या पदावर सुद्धा जाण्याची पूर्ण संधी देण्यात आलेली आहे. या देशात कुणालाही विशेष अधिकार नाहीत. सर्व जण समान आहेत आणि या संविधानाच्या माध्यमातून या देशातील सर्वश्रेष्ठ सत्ता ही जनतेच्या हाती दिलेली आहे. जनता ज्या व्यक्तीला राष्ट्रप्रमुख म्हणून निवडून देईल तीच व्यक्ती त्या पदावर जाईल आणि इतरही सर्व पदे ही सर्व जनतेसाठी खुली आहेत आणि जनतेच्या इच्छेनेच तिथे व्यक्ती जाऊ शकते आणि जनतेची इच्छा असेपर्यंतच पदावर राहू शकते. हे सर्व गणराज्य या संकल्पनेत अंतर्भूत आहे, अपेक्षित आहे. ही सर्व विशेषणे स्वतंत्र भारतात कशा प्रकारची राज्यव्यवस्था असावी यासंबंधी वर्णन करणारी विशेषणं आहेत. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य हे भारतातील राज्यव्यवस्थेचे वर्णन उद्देशिकेच्या प्रारंभी, प्रस्तावनेच्या प्रारंभी आलेले आहे. यानंतर उद्देशपत्रिका भारतीय संविधानात कोणती उद्दिष्टे समोर ठेवण्यात आलेली आहे यासंबंधी सुद्धा निर्देश करते. त्याची चर्चा मात्र आपण पुढील भागात करूया. धन्यवाद.